नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आहे धनत्रयोदशी, अर्थात दिवाळीचा हा प्रथम दिवस, ज्याला आपण धनतेरस असे मानतो. धनतेरसच्या दिवशी काय केलं जातं तर धनाची पूजा. हे आपण साधं सोपं समीकरण मांडलं आहे. पण धन म्हणजे काय आहे? धन म्हणजे पैसा अडका संपत्ती नाही, तर धन म्हणजे आपलं आरोग्य. धन आरोग्य नीट असेल तर सगळं काही व्यवस्थित असतं. आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये म्हणतात की हेल्थ इज वेल्थ. तर धनुष्य दिवशी आपण काय करतो त्याच्या आधी आपण ऐकूया या दिवसाच्या आख्यायिका, कथा पुराणामध्ये काय लिहिलेत त्या. ज्यावेळेला इंद्रदेवाने असुरांसमवेत युद्ध केलं आणि समुद्रमंथन केलं, त्यावेळेला त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. आणि त्यानंतर सागरामधून अमृतकुंभ घेऊन साक्षात धन्वंतरी प्रकटले. आणि म्हणूनच या दिवसाला धन्वंतरीची पूजा करण्याची पद्धत आहे. त्या दिवसालाच धन्वंतरी जयंती असे म्हटलं जातं. धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. सर्व वेदांमध्ये ते निष्णात होते. मंत्रतंत्राचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या अलौकिक अशा सामर्थ्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचं सार त्यांनी देवांना दिलं. आणि म्हणूनच धन्वंतरीला देवांचे वैद्यराज असं मानलं जातं. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य लाभतं अशी मान्यता आहे. दुसरी कथा म्हणजे काय? हेमराजाचा सुपुत्र वयाच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी वर्तवली होती. आणि म्हणूनच त्या भविष्यवाणीमुळे राजा आणि राणी फार चिंतित होते. आपल्या मुलाने आयुष्यामध्ये सर्व सुख उपभोगावीत आणि तो चिरतरुण राहावा, दीर्घायुष्य राहावा अशी त्यांची सदिच्छा होती. राजपुत्राचा विवाह केला जातो आणि त्या भविष्यवाणीप्रमाणे विवाहाच्या 4थ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार हे निश्चित झालं असतं. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्याला मुळीच झोपू देत नाही. संपूर्ण शयनगृहामध्ये ती दिवे लावते आणि राजपुत्राच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या भरपूर मोहरा ठेवते. आणि अर्थातच प्रवेशद्वारावरती पूर्णपणे सोन्याच्या चांदीच्या दागिन्याने भरलेले हंडे ठेवते. त्यावेळेला राजपुत्राची पत्नी पूर्ण रात्रभर त्यांना अनेक गोष्टी गाणी सांगत रात्र जागवते. यमराज त्यावेळेला सापाचे रूप घेऊन राजपुत्राच्या खोलीमध्ये प्रवेश करतात. पण त्यावेळेला तिने ठेवलेल्या दागदागिन्यामुळे आणि दिव्यामुळे त्याचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांना दृष्टीस दिसतही नाही. आणि त्यामुळे ते यमलोकामध्ये तसेच परत जातात राजपुत्राला न घेता. आणि त्यामुळे राजपुत्राचे प्राण वाचतात. आणि म्हणूनच या दिवसाला यमदीपदानही केलं जातं. धनुष्य दिवशी दिवे लागण्याच्या वेळेला घरासमोर एक दिवा लावून त्याचं टोक दक्षिण दिशेला ठेवून नमस्कार करावा, म्हणजे अपमृत्यू टळतो असं मानलं जातं. शेतकरी आणि कारागिरी आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संदर्भात असलेल्या आयुधांची पूजा करतात. या अवजारांची पूजा केल्यामुळे यश प्राप्त होतं व्यवसायामध्ये. तिफन, नांगर, कुळवाची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतामधून घरात आलेले धान्य म्हणजेच लक्ष्मी. आणि म्हणूनच त्या लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते धान्य रूपामध्ये. आणि तिला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. सगळीकडे पणत्या लावून झगमगाट केला जातो. रोषणाई केली जाते, कारण दीपावली हा सण सकारात्मक संदेश देणारा आहे. आणि म्हणूनच या दिवशी पूर्ण 5 दिवसाचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात होते दीपावलीची. म्हटलं जातंच, अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनम मे जुषुता देवी सर्व कामांक्ष देही मे. सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते, महालक्ष्मी नमस्तुते, महालक्ष्मी नमस्तुते. धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना इव्हनिंग टॉक्सतर्फे पुनश्च शुभेच्छा. धनतेरस is generally the first day of the grandest festival of India, Deepavali. So celebrate it with a vision as well as with a good bonding and relationship with your health, wealth and family. Cultural samvad has to be there. So get connected with the people, your family members, your loved ones, neighbors, business associates on this Dhanteras day, and have a beautiful life ahead with health and wealth, which is called as celebration of Dhanteras. Namaskar, Vinay Poddar from Winning Talks.